नमस्कार सर्वांना। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तिसरा हप्ता वाटप झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी अचानक मोठी घोषणा केलेली आहे आणि आता महिलांच्या खात्यातून कुठलेच पैसे कट होणार नाहीयेत, बँकेतले पैसे कट होणार नाहीयेत आणि कुठलाच हप्ता कट होणार नाही। तुमचा जेवढे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये राहणार आहेत आणि महिलांसाठी खुशखबर आहे। बघा काय सांगितलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी। आमच्यामध्ये एजंट नाही, बिचौलिया नाही, मध्ये पैसे कापायला घ्यायला कोणी माणूस नाही, डायरेक्ट थेट आम्ही पैसे देतो। मला आठवत आहे की राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून 1 रुपया आला तर ते 15 पैसे जातात लोकांपर्यंत, 85 पैसे मध्ये गडप होतात। आमच्या इथून गेलेला पूर्ण रुपया बंदा तो त्यांच्या खात्यात जमा होतो। कुठल्या बँकेने जर अशा प्रकारचे हे लाडक्या बहिणीच्या खात्यातले पैसे कापले तर त्यांच्यावर कारवाई होईल। त्यांच्यावर जी काही कायदेशीर फौजदारी सगळी कारवाई आम्ही करणार। मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा दिलेली आहे तुम्ही ऐकलं असाल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे। या योजनेसाठी आतापर्यंत साधारण 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे। महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये देण्यात आले आहेत। महिन्यात आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत। वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहेत। आता याच अडचणीचे राज्य सरकारने दखल घेतली आहे। महिलांना नेमकी कोणती अडचण किंवा काय अडचण येत होती? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांनी किंवा पात्र ठरलेल्या महिलांनी महिलांच्या बँक खात्यातले सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये टाकले आहेत। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे। महिलांनी आधार कार्ड ज्या बँक खात्यातील लिंक आहे त्या खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहे। मात्र अनेक लाभार्थी महिलांनी पैसे बँकांनी कापून घेतले आहेत। महिलांना आता मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागलेले चार्जेस इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 तसेच 3000 रुपयाची काही रक्कम कापून घेण्यात आली आहे। म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळाली नाही। राज्य सरकारने घेतलेली दखल याच कारणामुळे अनेक महिलांना आम्हाला बँक पैसे देणार नकार देत असल्यामुळे तक्रार केली आहे, तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण या योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले आहे। राज्य सरकारने महिलांच्या याच अडचणीची दखल घेतली आहे। आता राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत। राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिली आहे बघा। राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमाच्या खात्यावरून माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणास्तव कापता येणार नाही किंवा कापू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत। लाभार्थ्यांच्या कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकांना दिले आहेत असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। बघा तुमच्या बँकेने जर पैसे कट करून घेतले असेल तर तुम्हाला उर्वरित रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा व्हावी अशी आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दिलेल्या संपूर्ण रक्कम मिळणार आहे। बँकाकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही। बघा तुमचे कटलेले पैसे सुद्धा वापस येणार आहेत अशी खुश खबर आहे। महिलांसाठी चांगली खबर मिळालेली आहे महिलांना आणि आता ते पैसे परत वापस मिळणार आहेत तुम्हाला। पहा आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे। महिला व बाल विभागाकडून बँकांना सूचना।
महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना. योजनेअंतर्गत मिळालेले लाभ कोणत्याही कारणास्तव कापता येणार नाही. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर पूर्ववत करण्यात यावे. बघा, अशा पद्धतीने आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तुमचे पैसे कट झाले असतील तरी तुम्हाला आता वापस मिळणार आहेत. याची महिलांसाठी खुश खबर आहे, चांगली खबर आहे. तर आता महिलांना काळजी करायची गरज नाहीये. कुठलेही पैसे कापले जाणार नाहीये तुमच्या अकाउंटवरून. धन्यवाद. अशा प्रकारचे आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.